शुभविवाह या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता मात्र एका घटनेमुळे भूमीला 1 वर्षाचा भूतकाळ आठवणार आहे आणि आपण आकाशला जितका त्रास दिला त्याचा तिला खूप पश्चाताप होणार आहे। या सगळ्यामध्ये भूमीला सगळं आठवा म्हणून प्रयत्न करणार आहे ते म्हणजे आता मानसी आणि प्रशांत असं काही रिक्रिएशन करणार आहेत की ज्याच्यामुळे भूमीला आकाशसोबत झालेल्या चुकीच्या गोष्टींचा उलगडा होणार आहे। आकाशला वेडे बनवण्यात आलं। 7 वर्षापूर्वी आकाशसोबत काय घडलं आणि त्यानंतर आपली स्मृती गेल्यामुळे आकाशला किती त्रास सहन करावा लागला, आकाशने आपल्यासाठी काय काय सहन केलं हे समजल्यावरती भूमी मात्र आता आकाशला येऊन घट्ट मिठी मारणार आहे आणि मला माफ कर, मला सगळं आठवलंय। आता आकाश सांगणार आहे माफी मागू नकोस, पण त्याच वेळेला आकाशला माहिती नसणाऱ्या गोष्टींचा भूमी जेव्हा उलगडा करणार आहे त्यावेळेला मात्र आकाशला जबरदस्त धक्का बसणार आहे। आता मानसी आणि अथर्व असं काय रिक्रिएशन करणार आहेत, त्याचप्रमाणे भूमी आकाशला रागिणीचं सत्य सांगितल्यावरती पुढे काय घडणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आता फ्रिक्वेंटली भानुशाली वकील आणि भूमी यांच्या भेटीगाठी वाढायला लागतात। आता खरं तर भानुशाली हे भूमीसोबत मैत्रीचं नातं निर्माण करून आकाशबद्दल सगळा गैरसमज दूर करण्यासाठी प्रयत्न करणार असतात, पण नियती इथे एक अजब खेळ खेळते। नियती आता भानुशालींना भूमीच्या अधिक जवळ आणते आणि यशोधन भानुशाली हे वकील भूमीच्या चक्क प्रेमात पडतात। त्यांना माहिती असतं की हे सगळं चुकीचं आहे, तरी सुद्धा भानुशाली वकिलांचं मन काही मानत नाही आणि म्हणतात ना, प्रेमात माणूस त्याची सतसत विवेकबुद्धी हरवून बसतो, त्याचप्रमाणे भानुशाली सतसत विवेकबुद्धी हरवून बसतात, भूमीच्या प्रेमात पडतात आणि इथेच खूप मोठ्या आता नांदी होते, इथेच खूप मोठ्या घटनेची नांदी होते। कारण ज्या वेळेला प्रशांत आणि मानसीला या सत्याचा उलगडा लागणार असतो त्यावेळेला काहीही करून भूमिताईला आकाश जिजूंबद्दल सत्य आठवलं पाहिजे हे आता त्यांच्या लक्षात आल्यावरती मग मात्र आता भूमीसाठी खूप मोठं प्लॅन केलं जातं। इकडे भानुशा आपलं सगळं चांगुलपणा विसरून भूमीच्या प्रेमात पडतात आणि आता भूमी सुद्धा भानुशालींच्या प्रेमात नाही पडत, पण भानुशालींचा चांगुलपणा, त्यांनी आपल्यावरती केलेले उपकार या सगळ्याच्या ओझ्याखाली दबलेली असते आणि याच्यातूनच आता मात्र भानुशाली या गोष्टीचा फायदा घेण्याचं ठरवतात। भानुशालींचं एक मन त्यांना खात असलं तरी दुसरं मन प्रेमामध्ये आणि युद्धामध्ये सगळं जायचं असतं हे त्यांना सांगत असतं, पण या गोष्टीची सुरुवात मात्र विचित्र पद्धतीने होते। भानुशाली मैत्रीचा हात पुढे करत हळूहळू भूमीवरती प्रेम आता आपलं व्यक्त करू लागतात। भूमी कन्फ्यूज असते, काय खरं काय खोटं, हा माणूस तर चांगला आहे पण आपलं प्रेम तर नाही आहे, पण आपण का विचार करतो इतका, कारण जर का आपल्या बाबांवरती आपला भार असेल, त्यांना आपल्या लग्नाची इतकी काळजी वाटत असेल तर काय करावं। भूमी आता बाबांचा विचार करून भानुशालीच्या प्रपोजलचा विचार करायला लागते। इथेच आता आकाशबद्दल भूमीला राग अधिक यायला लागतो, कारण भानुशाली हा खूप चांगला व्यक्ती आहे पण आकाश तितकाच वाईट आहे हे सुद्धा भूमीला वाटायला लागतं। मग मात्र एके दिवशी भानुशाली आणि भूमीला प्रपोज करतात। भानुशाली ज्या वेळेला भूमीला प्रपोज करतात मग मात्र भूमी आता बाबांना विचारेन असं सांगते, कारण डायरेक्ट त्याला नकार द्यायला भूमीकडे कोणतं कारण नसतं। जरी तिच्या मेंदूला काही आठवत नसलं तरी तिच्या मनाला माहिती असतं की आपलं प्रेम हे आकाशवरती आहे, त्यामुळे मन नकार देत असतं पण बुद्धी त्याच्यावरती हवी होत असते। त्याच वेळेला आकाश तिला भेटतो आणि आता या दोघींचे लग्न झाल्यामुळे आपण सुद्धा आता नातेवाईक झालेलो आहोत यावरती भूमी सांगते, खबरदार, मी तुझी नातेवाईक कधीच बनू शकणार नाही आणि एक गोष्ट लक्षात ठेव, आता मी लग्न करणार आहे। आता मात्र आकाश हादरतो, हे काय नवीन, म्हणजे भूमी आणि लग्न कुणाबरोबर? भूमी अचानकपणे आकाशवरती अटॅक करत सांगते, मी यशोधन भानुशाली यांच्यासोबत लग्नाचा विचार करते आहे, त्यामुळे माझ्या आयुष्यातून तू कायमचा निघून जा। आता माझ्या आयुष्यामध्ये तुला काही थारा नाहीये आणि माझ्या मागे पुढे करण्याचा प्रयत्न करू नकोस, कारण माझं लग्न ठरलेलं आहे। आकाशला जबरदस्त धक्का बसतो। मानसी आणि प्रशांत, बाकी कुणीच आपल्याला काही सांगितलं नाही आणि हे काय घडतंय, बाकी कुणाला ऍक्च्युली काही माहितीच नसतं। त्यावेळेला आकाश एकदम त्याचा हार्ट ब्रेक होतो आणि तो एकदम हताश होतो। तोपर्यंत भूमी घरी येऊन सगळ्यांना भानुशालीबद्दल सांगते। भूमी सांगते, यशोधन भानुशाली या वकिलांनी मला लग्नासाठी विचारलेलं आहे। आता मात्र इकडे माधवरावांना जबरदस्त धक्का बसतो,
कारण यशोधन भानुशाली वकिलांनी आपल्यावरती इतके उपकार केले, इतका चांगला माणूस असं कसं करू शकतो? त्यांना तर माहिती आहे की आकाशरावांचं आणि भूमीचं लग्न झालंय, मग हे काय नक्की? आता मात्र इकडे माधवरावांना धक्का बसतो. ते म्हणतात हे लग्न कसं होऊ शकतं? मग भूमीला मात्र प्रश्नच पडतो, म्हणजे मानसी आणि पौर्णिमा यांचं लग्न 24 तासात ठरलं, ते पण अशा मुलांच्या बाबतीत ज्यांच्याबद्दल आपण काही जाणत नव्हतो. भानुशाली तर 1 वर्ष आपल्याला मदत करतायत, त्यांना बाबा 1 वर्ष ओळखतायत, मग हे कसं काय? भूमीला आता खूप मोठ्या गोष्टींचा आता एकदम पेचच पडतो. त्याच वेळेला आता मात्र तिच्या मदतीला येणार असतात ते प्रशांत आणि मानस. भूमी तिकडून निघून गेल्यावरती प्रशांत आता भूमीला भेटायला येतो. मानसी पण येते आणि ताई, आम्हाला कळतंय की तुझ्यावरती काय होतंय ते. यावरती भूमी सांगते, मला खरंच गोष्टी कळत नाही. काही घडलंय का? वर्षभरामध्ये असं काही घडलंय का जे मला माहित नाहीये आणि त्याच्यामुळे तुम्ही असं वागताय, मी वेगळा अर्थ काढते? यावरती मानसी सांगते, कारण आता तुला सत्य सांगायला पाहिजे. भूमी सांगते, कारण भानुशाली मला प्रेम वगैरे हे काही नाहीये, पण त्यांनी वर्षभरात आपल्या घरासाठी जे काही केलं, तुम्हाला सगळ्यांना उभारण्यासाठी मदत केली, माझा जीव वाचवला आणि एक चांगली व्यक्ती आहे. त्यामुळे लग्नाच्या दृष्टीने पाहायला गेलं तर बाबांचं ओझं हलकं करण्यासाठी मी हे पाऊल उचलत होते, पण बाबा चक्क नकार देत आहेत. यावरती प्रशांत म्हणतो, ताई, आता तुला सत्य सांगण्याची वेळ आली. तुला मन गंभीर करावं लागेल आणि हे ऐकावं लागेल. मानसी प्रशांतला इशारा करते. प्रशांत म्हणतो, नाही म्हणू, आता जर बोललो नाही ना तर गोष्टी अधिक कॉम्प्लिकेटेड होतील. आता आम्हाला बोलायलाच पाहिजे. असं म्हणत प्रशांत आता आपल्या मनातलं सगळं सांगायला लागतो आणि तो म्हणतो, ताई, 1 वर्षभर तू कोमात नव्हतीस. वर्षभरापूर्वीच काही गोष्टी बदललेल्या आहेत. भूमी सांगते, काय बदललंय? यावरती आता प्रशांत तिला सांगायला लागतो, ताई, 1 वर्षभरापूर्वी तुझं मनूचं आणि पौर्णिमाचं लग्न झालं होतं. त्या लग्नानंतर घडलेल्या सगळ्या गोष्टी प्रशांत भूमीला सांगतो. फक्त आणि फक्त या गोष्टी ऐकल्यावरती भूमीला जबरदस्त धक्का बसतो आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तुझं आकाश जिजूंसोबत लग्न झालंय. त्यावेळेला आकाश जिजूंची मानसिकता बरोबर नव्हती. तू त्यांना या मानसिकतेमधून बरं करून इथपर्यंत आणलंस आणि तुझी स्मृती गेलेली आहे. आता मात्र भूमीला या गोष्टीवरती विश्वासच ठेवावासा वाटत नाही, पण प्रशांत सांगतोय म्हणजे तथ्य असेल. प्रशांत लग्नाचा अल्बम, लग्नाची पत्रिका, सगळं सगळं भूमीच्या समोर आणतो. भूमी हादरते. आता मात्र प्रशांत पुढे सांग, या सगळ्यामध्ये रागिणी आणि अभिजित यांनी तुझा जीव घेण्याचा प्रयत्न केला. मानसी म्हणते, काय बोलतोयस प्रशांत? मानसीला हे सुद्धा नवीन असतं. प्रशांत म्हणतो, हो, हे सत्य आहे. या दोघांनी जीव घेण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून गोष्टी कॉम्प्लिकेटेड झाल्या. आता भूमीचं डोकं दुखायला लागतं. भूमीला शुद्ध हरपते. भूमी बेशुद्ध पडते, पण थोड्याच वेळासाठी. शुद्ध आल्यावरती आता मात्र भूमी धावत जाऊन इकडे आकाशला भेटणार असते. काही गोष्टींचा भूमीला उलगडा झालेला असतो. भूमी धावत जाऊन आकाशला मिठी मारते. मला माफ कर. आकाश म्हणतो, काय झालं? भूमी म्हणते, मला प्रशांत आणि मानसीने सगळं सांगितलंय. मी लग्नाचा अल्बम बघितलाय. आतापर्यंत मी तुझ्याशी तुसड्यासारखी वागले. मला खरंच माफ कर. आकाश म्हणतो, खरंच माझ्यासाठी आज आनंदाचा क्षण आहे. तू ना माफी मागू नकोस. असं म्हणत तो भूमीच्या तोंडावरती हात ठेवतो, तिला जवळ घेतो. त्याच वेळेला भूमी म्हणते, मला तुला अजून काही सांगायचं आहे. आपला ॲक्सिडेंट घडवण्यामागे रागिणी अभिजितचा हात आहे. आता मात्र आकाश हादरतो. या सगळ्यावरती आकाश काय रिॲक्ट करणार? भूमीवरती तो विश्वास ठेवणार का? हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार.